प्रवीण दरेकरांना एकदा तरी मंत्रीपद द्यावं, अनिल परब यांनी मंत्रिपदावरून टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। दरेकरांवरील अन्याय दूर झालेला बघायचा असल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। परबांनी दरेकरांच्या मंत्रिपदावरून विधान परिषदेत जोरदार टोलेबाजी केली। प्रवीण दरेकरांना एकदा तरी मंत्रिपद द्यावं, अनिल परबांनी मंत्रिपदावरून टोलेबाजी केली। दरेकरांवरील अन्याय दूर झालेला बघायचा असंही अनिल परब म्हणाले। परब यांनी दरेकरांच्या मंत्रिपदावरून विधान परिषदेत जोरदार टोलेबाजी केली। मला प्रवीण दरेकरांवरतीचा अन्याय कधी ना कधीतरी दूर झालेला बघायचा आहे। माझं अजून ते स्वप्न पूर्ण होत नाहीये। ज्या दिवशी ते स्वप्न माझं पूर्ण होईल, आता देखील पुढच्या काही दिवसात मी एक स्वप्न बघतोय, होईल होईल होईल, पण सायला ते झारीतले शुक्राचार्य कोण बसलेत ना ते कळत नाहीयेत। पाणी जाळत असं अडतं ना त्याचं पाणी। आणि एक मित्र म्हणून मला फार कधी कधी वाईट वाटतं की अशा, मी त्यांना फार जवळनं ओळखतो, कारण मी आणि ते शिवसेनेत एकत्र काम करत होतो। हाडाचा कार्यकर्ता फक्त तुम्ही ह्या गोष्टीसाठी वापरताय। बघा, मी पण हाडाचा कार्यकर्ता होतो, पण मला माझ्या पक्षाने एकदा तरी मंत्री बनवला, एकदा का होईना त्या खुर्चीत नेऊन बसवला। आमची हीच इच्छा आहे का एकदा का होईना पण त्याला त्या खुर्चीत नेऊन बसवा, आणि तो तुमच्या हातात सहज शक्य आहे। ज्यांची बाजू एवढ्या समर्थपणे ते मांडतायत त्यांनी एकदा तरी त्यांचा सन्मान करावा अशी माझी इच्छा आहे। आपण बघितलं, प्रवीण दरेकरांना एकदा तरी मंत्रिपद द्यावं असं म्हणत अनिल परब यांनी मंत्रिपदावरून टोलेबाजी केलेली आहे।